नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. 22 फेब्रुवारी जवळ आहे, म्हणजेच तुमच्या ग्रुप डी ची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तरी काही विद्यार्थी मित्र अजूनही त्याच गोष्टीवर आहेत की मॅडम आम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचे आहेत. ठीक आहे, ऑलरेडी मी तुम्हाला झोन पोस्ट सगळ्या सांगितल्या होत्या. मुंबई झोनमध्ये तुम्हाला मुंबईत फॉर्म भरायचे आहे तर 2 झोन असतात, सेंट्रल आहे, वेस्टर्न आहे. त्याच्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन आहे किंवा कोणते डिव्हिजन आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बट काही जण पोस्टवरच अडकलेले आहेत अजून की मॅडम आम्हाला पोस्ट सिलेक्ट होतच नाही आमच्याकडनं. तर ऍक्च्युअल मी तुम्हाला हाय सॅलरी कशातून मिळेल ती पोस्ट सांगितलेली आहे. तुमचं लवकर प्रमोशन कुठे होणार आहे ती देखील सांगितलेली आहे. तरी सुद्धा तुमच्याच मागणीतून आपण घेऊन आलेलो आहोत ट्रॅक मेंटेनर 4 साठीचं पोस्ट आणि तुमच्या कॅटेगरी वाईज त्याच्या जागा. ठीक आहे, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअरही करायचंय. ओके, आता ज्यांना प्रश्न पडलाय की आम्ही फॉर्म कुठे भरू, तर जास्त वेळ वाया नका घालवू. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सगळे व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. चॅनलचं नाव काय आहे, टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम. जसं बघा आपण बघितलं, सगळ्यात पहिले तर आपण पोस्ट बघून घेऊ. ठीक आहे, आता ही ट्रॅक मेंटेनर 4 जी आहे ही पोस्ट आणि ह्याच्या वॅकन्सीज किती आहे. ठीक आहे, बघा हे सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे, सर्व तुम्हाला सांगून झालेलं आहे. तर आपण पॉइंट्समेंट बी च्या सांगितल्या. ठीक आहे, तुमचे झोन आणि तुमची कॅटेगरी मध्ये आहे ना, कॅटेगरी वाईज त्या झोन वाईज किती वॅकन्सी आहे पॉइंट्समेंट बी च्या हे बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात. तर आजचा व्हिडिओ आपण घेणार आहोत ट्रॅक मेंटेनर 4. दिसतंय इथे बघा, ट्रॅक मेंटेनर 4 साठीचा आजचा व्हिडिओ असणार आहे, ज्याच्या वॅकन्सीज आहे 13,187. किती वॅकन्सी आहे, 13,187 एवढ्या याच्या वॅकन्सीज आहेत. मग काही मुलांना वाटत होतं की मॅडम आम्ही याच्या वॅकन्सीज जास्त दिसत आहेत, आम्ही ते फॉर्म भरू का, म्हणजे आहेत त्याच्या वॅकन्सीज तर आम्ही ते फॉर्म भरायचे का. ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरा, पण तुमच्या झोनमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये किती वॅकन्सी आहे, तुमच्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहे आणि तिथे किती फॉर्म आलेले आहे, मग कट ऑफचे पण तुमचा अभ्यास कसा झालेला आहे, तिथे कट ऑफ कसा लागणार आहे हे सर्व विचार करून फॉर्म भरायचा आहे. तर बघा, ट्रॅक मेंटेनर 4 13,187 याच्या ज्या जागा असणार आहे. तर आता आपण बघून घेणार आहोत त्याची काय तर झोन आणि त्याची वॅकन्सी. ओके, पॉइंट्समॅनचं मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. तर आपण बघणार आहोत ट्रॅक मेंटेनर. ओके, तर पहिले बघा गोरखपूर. सगळ्यात आधी काय आलं, गोरखपूर. समजा तुम्ही गोरखपूर मधले आहात, आणि तुमची कॅटेगरी जी आहे ती आहे ओबीसी. तर गोरखपूर मधून ओबीसी ला फॉर्म भरत असताना ट्रॅक मेंटेनर 4 च्या पोस्ट साठी तुमची आहे 130 जागा. मग तुमचा फुल अभ्यास झालेला आहे, तुम्हाला वाटतंय की ह्या 130 मध्ये एक सीट माझं होऊ शकतं, तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, गोरखपूरला किती जागा दिलेल्या आहेत, 627 जागा दिलेल्या आहेत टोटल. जनरलच्या तुमच्या किती दिल्या आहेत, 265. ओके, त्यानंतर गुवाहाटीमध्ये दिलेले आहे 1088. म्हणजे सगळ्यात जास्त जो तुम्ही विचार केला तर सगळ्यात जास्त जागा तुमच्या कुठे गेलेल्या आहेत बघा. तुम्ही जर 1000च्या प्लस विचार केला तर आलेला आहे जागा आपल्या मुंबई वेस्टर्न रेल्वेच्या आलेल्या आहेत बघा 2164. आणि त्यानंतर आहे गुवाहाटी, त्याला सगळ्यात जास्त दिलेले आहे 1088. म्हणजे हे तुम्हाला जास्त दिसतील बघा. 500च्या प्लस तुम्हाला दिसणार आहे गोरखपूर, त्याच्यानंतर 500 प्लस आहे जबलपूर. ठीक आहे, तर हे 500 प्लस झाले. त्याच्यानंतर 1000 प्लस मध्ये तुम्हाला दिसणार आहे गुवाहाटीला जास्त दिलेले आहेत, त्यानंतर मुंबई वेस्टर्न रेल्वेला जास्त दिलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलं. जबलपूरला किती दिले आहेत, 745 जागा आहे. कोलकाताला किती दिले आहेत बघा, 435. त्यानंतर आता इथे काय ईस्टर्न रेल्वे दिलेली आहे, त्याला 435 आहे आणि नंतर कोलकाताच्या दुसऱ्या झोन मध्ये 489 जागा दिल्या आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याकडे हे 2 झोन आहे, मुंबई रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे. अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असतील ट्रॅक मेंटेनर 4 ला, जे मुंबईमध्येच राहणारे आहे आणि ज्यांना काम सुद्धा मुंबईतच करायचं आहे, तर त्यांच्यासाठी ही बेस्ट वॅकन्सी असणार आहे. कारण बघा, ट्रॅक मेंटेनर 4 साठी तुम्हाला वेस्टर्न रेल्वे मध्ये दिलेले आहे 2164, त्यानंतर सेंट्रल रेल्वेला दिलेले आहे 801 जागा. तुम्ही वेस्टर्न पार्टला फॉर्म भरत असाल, वेस्टर्न झोन मध्ये भरत असाल तर गुजरातची साईड तुम्हाला भेटेल. एक साईड आहे फक्त मुंबईची. ठीक आहे, ती तुम्हाला भेटेल. बाकीच्या सगळे जे डिव्हिजन आहे, एकच डिव्हिजन येतं वेस्टर्न मध्ये जे मुंबई झोन मध्ये मुंबईला आहे. बाकीचे जे 4 डिव्हिजन येतात ते सगळे तुमचे तिकडे आहे, अहमदनगर वगैरे म्हणजे अहमदाबाद वगैरे म्हणजे गुजरातचे. ठीक आहे, समजले. त्यानंतर प्रयागराजला जास्त वॅकन्सीज दिलेल्या आहे बघा, 821. टोटल किती आहे, 821. कोणासाठी, ट्रॅक मेंटेनर 4 साठी बघत आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. देन पुढे बघा, भुवनेश्वरला तुम्हाला जागा दिल्या आहे 231. नंतर बिलासपूरच्या आहेत 745. न्यू दिल्लीला जास्त जागा आहे 1800.
49, नंतर हजीपूरला दिलेले आहे 581, सिकंदराबादच्या जागा तुमच्या आहेत 691, जयपूरच्या जागा असणारे 775, हुबलीच्या जागा असणारे 226 अँड नंतर आहे लास्टला चेन्नईच्या जागा असणारे 1129. ठीक आहे. तर ह्या होत्या ट्रॅक मेंटेनर पोस्टसाठी तुमच्या झोन मधील तुमच्या कॅटेगरी मधल्या वॅकन्सी. लक्षात आलेलं आहे. असे काही विद्यार्थी होते ज्यांना पोस्ट कळत नव्हते की आम्ही पोस्ट कशासाठी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हाय सॅलरी देणारी पोस्ट कोणती आहे, तुमचं लवकर प्रमोशन करून देणारी पोस्ट कोणती आहे, याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे चॅनलवर मी अपलोड केलेला आहे. सो आता तुम्हाला आय होप क्लिअर झालं असेल की ट्रॅक मेंटेनर 4 ला जर तुम्ही भरत आहेत फॉर्म तर तुम्ही समजा बिलासपूरचे आहात. ठीक आहे. जर तुम्ही बिलासपूरचे आहात, तुमची कॅटेगरी एससी आहे तर तुम्हाला 85 जागा आहे. मग 85 मध्ये तुमचा नंबर लागू शकतो का, हा विचार करायचा आहे. ठीक आहे. किंवा जिथे जास्त व्हॅकन्सी आहे मग तिथे तुम्ही फॉर्म भरू शकतात का, ऑब्व्हियसली तुम्ही भरू शकतात. फक्त तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला तुमच्याच झोनमध्ये तुमच्याच गावात राहायचंय की जिथे जास्त व्हॅकन्सी तुम्हाला तिथे फॉर्म भरायचे. ओके. इट्स डिपेंड ऑन यू. तुम्ही ह्याचा विचार करायचा आहे. आता आपण बघून घेऊया एकदा पुन्हा सिलेबस. ठीक आहे. तर तुम्हाला तुमचा सिलेबस काय, जसं की रोज दुपारी 12 वाजता सामान्य विज्ञानाचं लेक्चर आपण घेतो, बरोबर ना. रोज दुपारी 12 वाजता सामान्य विज्ञानाचं तुमचं ग्रुप डी साठी, आरआरबी, एनटीपीसी साठी आणि एसएससीच्या सगळ्या पोस्टसाठी लेक्चर सुरू असतं आणि ते लेक्चर बघण्यासाठी आपण पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता तुमचं एकच एक्झाम होणार आहे सीबीटी 1. ठीक आहे. इथे ग्रुप डी चं सांगते मी. ग्रुप डी ला तुम्हाला एकच एक्झाम होणार आहे सीबीटी 1. जास्त तुमच्या काही एक्झाम नाही. त्यामध्ये सब्जेक्ट तुमचा आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स मी घेते तुमचं म्हणजे नीता मॅडम, त्याच्यामध्ये आहे फिजिक्स. ठीक आहे. म्हणजे आपण पेपर मराठीतून येणार आहे तुमचा. ठीक आहे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, त्यानंतर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि सगळ्यात लास्ट आहे जीवशास्त्र. ठीक आहे. म्हणजे काय, बायोलॉजी. तर ह्या तिघांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 25 पैकी 25 मार्क मिळवायचे आहेत. तर सगळ्यांनी टिक्कर मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. क्वेश्चन तुमचे 25 आहे, मार्क्स 25 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅथेमॅटिक्स. ठीक आहे. मॅथेमॅटिक्स तुमचा आहे 25 मार्काला आणि तुमचे मार्क्स सुद्धा किती आहे, 25. क्वेश्चन सुद्धा आहे 25. ठीक आहे. त्यानंतर जनरल रिझनिंग. तर जनरल रिझनिंगचे सुद्धा क्लासेस आपल्या चॅनलवर लाईव्ह क्लासेस आहे. जनरल रिझनिंग साठी तुम्हाला लाईव्ह क्लास करायचा असेल तर रोज 4 वाजता. ठीक आहे. दररोज 4 वाजता तुमचं लाईव्ह लेक्चर असतं रिझनिंगचं. तर तिथे तुम्हाला 30 मार्क फिक्स करायचे. बघा, सगळ्यात जास्त मार्काला तुम्हाला रिझनिंग विचारलं जातं ग्रुप डी साठी. तुम्हाला मार्क फिक्स करायचे 30 पैकी 30. तर दररोज 4 वाजता लाईव्ह लेक्चर करायचंय. मधुरा मॅडमचं लेक्चर होतं, ते तुम्हाला रिझनिंग शिकवतात. ठीक आहे. त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर. करंट अफेअर कोणतं करणार, कोणत्या लेवलचं पाहिजे, महाराष्ट्र लेवलचं पाहिजे का, नाही, आपल्याला सेंट्रल लेवलचं हवं आहे. नॅशनल लेवलचं करंट अफेअर इथे करायचं आहे. आपण स्टेटमध्ये नुसता फॉर्म भरलेला नाहीये. तर ही जी एक्झाम आहे तुमची सेंट्रल लेवलची आहे. तर तुमचं करंट अफेअर जे आहे, चालू घडामोडी जे आहे, ते तुमचं सर्व व्यवस्थित झालेलं पाहिजे, नॅशनल लेवलला पाहिजे. 20 मार्क्ससाठी आहे. 20 क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. ओव्हरऑल तुमचे टोटल झाले 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी. यासाठी तुम्हाला 90 मिनिटे मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला खूप छान पद्धतीने सिलेबस समजला असणार आहे. हाय पोस्ट बघायची असेल की जी तुम्हाला हाय सॅलरी देतील, अशा पोस्टचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याच सोबत हाय सॅलरी पण अपलोड केलेली आहे. गर्ल्ससाठी ज्या विद्यार्थी मैत्रिणींना बाहेर फील्ड वर्क करायचं नाहीये, अशा विद्यार्थिनींसाठी सुद्धा मी पोस्ट सांगितलेले आहे. आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे, जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये या व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचे आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.